गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? सो आज होता डे 2 दिवे आगारमध्ये. हा व्हिडिओ टाकण्यासाठी थोडा उशीर झाला, त्यासाठी सॉरी. उशिरा झोपलो होतो आम्ही आदल्या दिवशी, सो सकाळी उठायला थोडा उशीरच झाला. सकाळी उठून आम्ही 8 वाजता खाली आलो होतो नाश्ता करण्यासाठी. नाश्त्यामध्ये आम्हाला होते पोहे आणि इडली सांबर वगैरे. सो सगळ्यांनी पोहेच घेतले होते. मग नाश्त्याला सगळ्यांनी पोहे खाऊन झाल्यावरती मग आम्ही ठरवलं की आता बीचला जाऊयात. आणि मुलांची थोडी मॅच राहिली होती, जे आपण काल पहिल्या म्हणजे डे 1च्या एपिसोडमध्ये बघितलं किंवा डे 1च्या व्हिडिओमध्ये बघितलं की त्यांची मॅच निम्मीच झाली होती. सो मुलांना ती मॅच कंटिन्यू करायची होती. सो सगळे आवरून तयार झाले होते. आंघोळी काही जणांनी केल्या होत्या, काही जणांनी नव्हत्या केल्या. मी ते शंकरची वाट बघत होते माझ्याबरोबर नाश्ता करण्यासाठी. सो फायनली आम्ही दोघं बसलो नाश्ता करायला आणि आम्ही बॉलही घेतला होता बीचवर खेळण्यासाठी. सो पोहे घेतले होते आम्ही दोघांनी. पोहे छान होते तसे. पोहे खाऊन झाल्यावरती मग आम्ही निघालो बीचला जायला. त्यासाठी आम्ही सगळ्यांची एकत्र येण्याची वाट बघत होतो. इथे हे सगळे एक एक जण करून येत होते. काही जणांची चावी वगैरे राहिली होती रूमची, सो ते देण्यासाठी रिटर्न गेले होते काही लोक. आणि मग आम्ही सगळे एकत्र आल्यावरती निघालो बीचला जायला. आमच्या इथून बीच 500 to 800 मीटर्स लांब होता. सो वॉक करतच जावं लागत होतं, कारण आतमध्ये होता थोडासा आमचं रिसॉर्ट. आणि वॉक करत जाताच आम्ही मस्ती मजाक करत होतो, एकमेकांशी गप्पा मारत होतो आणि एकमेकांची चेष्टाही करत होतो. सो इथे काल पहिल्या दिवसाचे जे फोटोज वगैरे काढले होते ते आम्ही बघत होतो आणि काही फोटो चांगले नव्हते आले. सो त्यावरती टिप्पणी चालू होती की फोटोज चांगले आले नाहीत किंवा आलेत, असं हे सगळ्या गोष्टी. सो जाताच आम्हाला एक काका भेटले तिथे, जे त्यांच्या बागेतून सुपारीची झाडं काढत होते, म्हणजे सुपाऱ्या काढत होते सॉरी. आणि ते आम्ही बघितलं. फर्स्ट टाईमच मी सुपारीचं गुच्छ बघितला. ते काका बोलले की ते खाली पडलं होतं, सो ते काढत होते, जे तुम्हाला आता पुढे थोडे गेलो ना आम्ही की तिकडे दिसून जाईल. हे काका आम्हाला ते दिसत होते. मग त्यांनी आम्हाला ते दाखवलं. त्यांनी अख्खा घडच आमच्याकडे दिला आणि या सगळ्या सुपाऱ्या पिकल्या होत्या. याच्या आतमध्ये सुपाऱ्या असतात. हे जे एक एक फ्रूट आहे ते तोडून ते कट केलं की त्यामध्ये सुपारी निघते. सो त्यांनी आम्हाला एक एक सुपारी पण दिली, एक एक फ्रूट. आणि ते मला शंकरनी फ्लावर दिलं होतं येता येता. सो मग तिथून आम्ही आलो बीचवरती. बीचवर पोचायला आम्हाला जरा वेळ लागला, कारण आम्ही मध्ये थांबून फोटोज आणि व्हिडिओजसुद्धा काढले, कारण मस्त नारळाची झाडं वगैरे होती आणि सुपारीची झाडं होती. सो त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी फोटोज व्हिडिओज काढले. आणि फायनली आम्ही पोचलो होतो बीचवर. आमच्याबरोबरच बाकी लोकांची टीमही पोचली होती, ज्यांना क्रिकेटची मॅच कंटिन्यू करायची होती. सो इथे त्यांचा टॉस वगैरे चालला होता, कोण खेळणार, कोण फिल्डिंग करणार, कोण बॅटिंग करणार, या सगळ्या गोष्टी ते लोक डिसाईड करत होते. आणि मी तर काही खेळणार नव्हते. आणि ही लोक होती ज्यांची मॅच ऑलरेडी झाली होती. सो हे लोक फ्री होते. सो आम्ही सगळे एका साईडला होतो. आम्ही विचार केला की आज आपण बीचवरती एन्जॉय करूयात इन्स्टेड ऑफ प्लेईंग क्रिकेट. सो मग आम्ही इकडेच एन्जॉय करत होतो आणि व्हिडिओज काढत होतो. त्यानंतर आमचं शिंपल्या शोधण्याचं काम चालू होतं. क्रॅब्स, या समुद्रावरती, या समुद्र पूर्ण क्लीन होता, बट या ठिकाणी ना छोटे छोटे खूप क्रॅब्स होते, जे शेल्समध्ये वगैरे पण होते. सो आम्ही ते शेल्स शोधत होतो, शंख शोधत होतो, ज्यामध्ये छोटे छोटे क्रॅब्स पण निघत होते. आणि असंच टाईमपास चालू होता आमचा, कारण मुलांची तिकडे मॅच चालू होती आणि आम्हाला पाण्यात जायचं होतं, समुद्रामध्ये डुबकी मारायला. सो फायनली मग त्यांचं ते सगळं झाल्यावरती आम्ही तिकडे आतमध्ये समुद्रामध्ये पोहलो खूप वेळ. मग स्विमिंग पूलला गेलो रिसॉर्टच्या, तिथे एन्जॉय केलं. आणि मग त्यानंतर जेवण करून आराम केला. संध्याकाळी परत बीचवर आलो, थोडा टाईमपास केला, सनसेट बघितला आणि मग रिटर्न आम्ही रिसॉर्टला गेलो. जाता एका ठिकाणी कॅफेला थांबलो होतो, निवांता कॅफे म्हणून होता. तिथे आम्ही खाल्ले उकडीचे मोदक तुपातले, जे की कोकणाची स्पेशालिटी आहे. तुम्ही इकडे आला तर नक्की खाऊन बघा, एकदा ट्राय करून बघा, खूप छान असतात. आणि ते खाल्ल्यानंतर मग आम्ही गेलो रिसॉर्टला, आमच्या हॉटेल, जिथं आमचं हॉटेल स्टेकेशन होतं तिथे. आणि तिथे मग आम्ही संगीत खुर्ची वगैरे खेळलो. सगळेच जण होते, म्हणजे पूर्ण टीमच खेळत होती. ते सगळं खेळून झाल्यावरती मग आम्ही थोडा वेळ टाईमपास केला. काही लोकांना चहा घ्यायचा होता,
सो काही लोक ज्यांना चहा घ्यायचा होता त्यांनी चहा वगैरे घेतला. आणि आम्ही इकडे हे आहे ते रिसॉर्ट निवांता कॅफे जिथे एक फॅमिली होती आमच्याबरोबर आलेली. ते लोक बसले होते. सो मग येता आम्ही त्यांना बघितलं, मग आम्ही त्यांना जॉईन केलं. आणि आम्हाला मोदक खायची इच्छा झाली होती कारण आम्ही तर चहा पित नाही. बट मोदक म्हटलं सगळ्यांनी 2 मोदक मागवले, त्यात सगळ्यांनी एक एक घास घेतला आणि छान होते मोदक. तूप पण दिलं होतं त्याच्याबरोबर. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो रिसॉर्ट जिथे आम्ही राहत होतो तिथे, सोहम रिसॉर्ट. तिथे संगीत खुर्ची वगैरे खेळली, अजून 1-2 गेम्स खेळल्या. मग जेवण केलं. जेवणामध्ये होती चिकनची थाळी आणि आम्ही फिशसुद्धा मागवले होते. सुरमई आणि पॉपलेट होती. सो ते पण टेस्टी होते. मला इथले फिश खूप जास्त आवडले. मग जेवण वगैरे करून झाल्यावरती आम्ही निघालो झोपायला. सो असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. टिल देन बाय. उद्याचा व्हिडिओ नक्की बघा, डे 3.